कोल्हापुरातील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात सध्या मोठी गर्दी पाहायला मिळतेय। सीईटीचा निकाल लागल्यानं विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। यासाठी जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता आहे। त्यामुळे विद्यार्थी आणि पालक सध्या धावाधाव करत आहेत। या कार्यालयात मागील 15 दिवसांपासून रोज 300 ते 400 अर्ज प्राप्त होत आहेत। एरवी हेच प्रमाण वर्षभर दिवसाला 50 ते 70 अर्ज असतं। मात्र सध्या प्रशासकीय यंत्रणेवर कमालीचा ताण आलाय। या कार्यालयात अनुसूचित जमाती वगळता SC, VJNT, OBC, SBC, ECBC आदी जातींची जात प्रमाणपत्रांची पडताळणी केली जाते। सर्व विद्यार्थी आणि पालकांना मुख्य सभागृहात बसवून योग्य त्या सूचना दिल्या जातात। संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली जाते। त्यानंतरच त्यांना कार्यालयात पाठवलं जातं। तरी देखील पालक आणि विद्यार्थ्यांचा गोंधळ उडतो। अर्जदारानं कोणती कागदपत्र जोडावी याबद्दल कार्यालयाबाहेर सूचना लावण्यात आली आहे। त्यानुसार एकूण 13 प्रकारच्या कागदपत्रांची आवश्यकता आहे। अर्ज केल्यानंतर संपूर्ण चौकशी होऊन हे प्रमाणपत्र मिळायला 3 महिने लागतात। तर यामध्ये काही त्रुटी असल्यास अधिक चौकशीसाठी 2 महिन्यांचा अधिक कालावधी लागतो। हा सगळा ताणतणाव टाळायचा असेल तर विद्यार्थ्यांनी 12वीला प्रवेश घेतल्यानंतर यासाठी अर्ज करावा, असं आवाहन जिल्हा जात पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य भारत केंद्रे यांनी केले। विद्यार्थी 12वी सायन्सला जसा गेला तसाच त्यांचा जो काही जात पडताळणीचा प्रस्ताव आहे तो परिपूर्ण कागदांसह आपल्या कॉलेजच्या मार्फत इथे जात पडताळणी समितीला दाखल करावा, जेणेकरून विद्यार्थ्याला CET परीक्षा देण्याच्या पूर्वीच त्यांचं जे काही जात वैधता प्रमाणपत्र आहे ते ईमेलद्वारे त्यांना प्राप्त होईल व ऐन वेळेस आता जी विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची धावपळ होते, तारांबळ उडते, ती उडणार नाही। आता आम्ही सध्या पाहतोय की कॅप राऊंड सुरू होत आहेत, ॲडमिशनची प्रोसेस सगळी सुरू होती आहे आणि मग विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची अतिशय धावपळ होते, तारांबळ उडते व मोठी सध्या गर्दी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयामध्ये मागच्या 15 दिवसापासून होत आहे। जवळपास दररोज 300-350च्या वर अर्ज इथे जात पडताळणी समितीकडे दाखल होत आहेत। त्यामुळे मी पुनश्च सर्वांना आवाहन करतो की जर आपण 12वी सायन्सला असताना जर प्रस्ताव दाखल केले तर ही जी ऐन वेळेसची आपली होणारी धावपळ आहे, तारांबळ आहे, ती होणार नाही व आपल्याला विहित वेळेतच जात वैधता प्रमाणपत्र मिळेल। तरी आपण विहित वेळेत सर्व कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव समिती कार्यालयात दाखल करावे व समितीला सहकार्य करावे ही विनंती। मोठ्या महाविद्यालयांमध्ये समता दूतांकडून याबाबत माहिती दिली जाते, तरी देखील विद्यार्थी आणि पालक ऐनवेळी प्रमाणपत्रासाठी धावाधाव करतात। त्यामुळे प्रशासनावर कामाचा अधिक ताण पडत असल्याचं त्यांनी सांगितलं।